श्री स्वामी समर्थ. नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला एका गरीब ब्राह्मणाची कथा सांगणार आहे. एका गावामध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याची 2 मुलं, बायको आणि तो, असं चौघांचं त्याचं छोटंसं कुटुंब होतं. पण तो खूप गरीब होता. त्याच्या जवळ एक वेळचं जेवणाची सुद्धा सोय नव्हती. घरामध्ये धनधान्याची कमतरता होती, पैशाची कमतरता होती. पण त्याची श्रद्धा परमेश्वरावर होती की परमेश्वर कुठला ना कुठला मार्ग आपल्याला दाखवणार, असा त्याचा विश्वास होता. आणि त्यांनी बरेच लोकांच्या तोंडातून स्वामी समर्थांविषयी ऐकलं होतं, त्यांच्या चमत्काराविषयी ऐकलं होतं. स्वामी सर्वांचे दुःख दूर करतात असं त्यांनी बऱ्याच लोकांच्या तोंडून ऐकलं होतं. आणि त्यांनी विचार केला की आपण अक्कलकोटला दर्शनाला जायचं. तो चालत चालत खूप दिवसांनी अक्कलकोटला पोहोचला. अक्कलकोटला पोहोचल्यानंतर स्वामी मठामध्ये त्यांच्या भक्ताशी बोलत होते आणि त्यांनी दुरूनच दर्शन घेतलं आणि जमिनीवर डोकं टेकवलं आणि स्वामींना प्रार्थना केली. स्वामी, माझं दुःख दारिद्र्य कधी दूर करणार? मला काहीच मार्ग मिळत नाही, माझं दारिद्र्य दूर करा. माझी मुलं उपाशी आहेत, घरात धनधान्य नाही, अशी त्यांनी प्रार्थना केली. आणि स्वामींनी भक्ताची परीक्षा घेतली. स्वामी त्याच्याकडे बघत होते. स्वामींनी तर सर्व जाणलं होतं आणि स्वामींनी त्याला बोलवलं, इकडे ये, तू असा का रडतोस? काय झालं? अरे, उपाशीपोटी का रडतोस? अरे, घरी जा जा, तुझं दुःख दारिद्र्य गरिबी तुझी दूर होईल. घरात कुठल्याच गोष्टीची कमतरता तुला राहणार नाही, असं त्याला सांगितलं. आता तो ब्राह्मण घराकडे निघाला स्वामींचा आशीर्वाद घेऊन. आता स्वामींनी तर आशीर्वाद दिला की दुःख दारिद्र्य सर्व संपून जाणार. आता तो ब्राह्मण मनामध्ये विचार करत होता की स्वामींनी फक्त बोलले, मला काही धन दौलत पैसा काहीच दिलं नाही, आणि स्वामींनी मला फक्त बोलले की तुझं दारिद्र्य दूर होणार, कुठल्याच गोष्टीची तुला कमतरता राहणार नाही. हे शक्य आहे का? असा मनामध्ये तो विचार करत करत घराकडे पोहोचला. दरवाजाजवळ जातो तर दरवाजा उघडा होता आणि तो घरात असं बघतो तर घरातील वातावरण त्याला खूप आनंदी प्रसन्न वाटलं. तर हे काय चमत्कार आहे असं त्याच्या मनामध्ये विचार आला. त्याची बायको, नवरा आला म्हणून बाहेर त्याची आरती करण्यासाठी आली. आणि आल्यानंतर त्यांनी त्याच्या बायकोला बघितलं. अंगावरती चांगले कपडे, वस्त्र, चांगले दागिने होते. तर त्याच्या मनात परत विचार आला की हा असा काय चमत्कार झाला की सर्व काही आनंदी आहे. त्यांनी त्याच्या बायकोला विचारलं की असं काय घडलं की घरातील वातावरण सगळं बदललं. तर तिने सांगितलं की तुम्ही जेव्हा अक्कलकोटला दर्शनाला गेलात तेव्हा काही लोक आले आणि त्यांनी आपल्याला धनधान्य भरभरून दिलं. मठातून काही मदत आपल्याला मिळाली, काही वस्त्र अलंकार आपल्याला मिळाले की जेणेकरून आपल्याला ज्या गोष्टीची गरज होती त्या गोष्टी आपल्याला सर्व मिळाल्या आहेत. हे सगळं ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. स्वामींच्या दर्शनासाठी आपण गेलो, पण स्वामींनी आपली परिस्थिती इथं बदलली. जी इच्छा आपल्या मनात असेल ती पूर्ण करतात. स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात, सदैव आपल्या भक्तांचे, आपल्या मुलांचं रक्षण करतात. संकटातून, दुःखातून आपल्याला बाहेर काढतात, मार्ग दाखवतात. सदैव आपले व आपल्या परिवाराचे रक्षण करतात. फक्त आपला श्रद्धा, विश्वास, प्रेम स्वामींवर हवं, नामस्मरण हवं. कारण नामस्मरण केल्याने अशक्यही शक्य करतील स्वामी. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी ह्या शक्य होतात. तर श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये टाईप करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया नवीन अशा एका मोटिवेशन कथेसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजची आपली कथा इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.